चला आपण स्टार्ट करू. सो आज आपल्याला स्क्वेअर्स बघायचे आहे. ओके, सो हेडिंग टाकून द्याल स्क्वेअर, ज्याला आपण मराठीमध्ये वर्ग म्हणतो. सो ठीक आहे, सुरुवात करूया. चला, हेडिंग काय टाकलं आहे आपण? स्क्वेअर. खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. जर का तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देत असाल तर सर्व एक्झाम साठी तुम्हाला स्क्वेअर, क्यूब, स्क्वेअर रूट, क्यूब रूट काढणं गरजेचं आहे. ओके, आणि त्याच्यासाठी आपण आता पहिले स्क्वेअर बघत आहोत. आता स्क्वेअर म्हणजे काय, तर मराठीमध्ये तर वर्ग म्हणतो, पण बघा एखादी नंबर असते त्याच्या पॉवर मध्ये जेव्हा 2 असते. ओके, एखादी नंबर असेल कोणताही, सपोज मी 3 म्हटलं आणि 3 चा स्क्वेअर, सो 3 चा पॉवर 2 असेल. हा जो वर नंबर दिसत आहे तुम्हाला, याला आपण पॉवर म्हणतो. सो पॉवर किती आहे म्हणायचा? 2. सो जेव्हा कधी पॉवर 2 असेल त्याला आपण काय म्हणतो असतो? स्क्वेअर म्हणत असतो. ओके, आता याचा मीनिंग काय होत असते? इथे बेस 3 आहे आणि त्याचा पॉवर 2 आहे. याचा मीनिंग होत असतो 3 मल्टिप्लाय विथ 3. म्हणजे पॉवर मध्ये जेवढा नंबर असेल तेवढ्या वेळ आपल्याला त्या खालच्या नंबरच्या बेसचं मल्टिप्लिकेशन करावं लागतं. ओके, सो 3 मल्टिप्लाय विथ 3 किती व्हायला पाहिजे? 9. म्हणजे 3 चा स्क्वेअर किती झाला म्हणायचा? 9. ओके, ठीक आहे. सपोज 5 आहे, 5 चा स्क्वेअर मला करायचा असेल तर मी काय करणार? 5 मल्टिप्लाय विथ 5 हे होणार 25. ओके, सो सिंपल साहेब, पॉवर मध्ये 2 असते त्याला आपण काय म्हणत असतो? स्क्वेअर. कोणताही नंबर असतो त्याच्या पॉवर मध्ये 2 असेल तर आपण जो बेस आहे आपला त्याला 2 वेळा मल्टिप्लाय करणार आणि आपल्याला आपला आन्सर मिळून जाईल. ओके, जसं सपोज मला 6 चा स्क्वेअर विचारला कोणी तर मी काय करणार? 6 मल्टिप्लाय विथ 6 हे होणार 30. एवढं सिंपल आहे. ओके, पण फक्त एवढ्याने पोट भरणार नाही. प्रत्येक वेळी काय आपण असं मल्टिप्लाय करून बघणार नाही. आता सपोज एखादी नंबर आहे, मी तुम्हाला म्हटलं की 19 चा स्क्वेअर किती? ओके, सो तुम्ही काही टाइम वर तिथे 19 मल्टिप्लाय विथ 19 असं करत बसणार का? एवढा टाइम त्या एक्झाम मध्ये मिळणार आहे का? इव्हन तुम्हाला जर का विचारलं कोणी 76 चा स्क्वेअर किती, मग तिथे टाइम वर तुम्ही 76 मल्टिप्लाय विथ 76 हे करत बसणार का? नाही ना. सो त्याच्यासाठी आपल्याला हे शॉर्ट मध्ये कसं करायचं ते शिकायचं आहे. ओके, तर सर्वात आधी तुम्हाला काय करावं लागेल, जर का तुम्हाला स्क्वेअर चांगल्याने करायचे असेल तर तुम्हाला 30 पर्यंत, कितीपर्यंत? 30 पर्यंत स्क्वेअर लर्न असणं गरजेचं आहे. ओके, 10 पर्यंत इझिली लक्षात राहतात, 20 पर्यंत सुद्धा इझिली लक्षात राहतात, 21 to 30 पर्यंत मात्र प्रॉब्लेम पडण्याचे चान्सेस असतात. ओके, सो ते कसे करायचे ते मी सांगणार. सर्वात आधी आपण 1 पासून 10 पर्यंतचे स्क्वेअर लिहून घेऊ. ओके, आलं लक्षात? स्क्वेअर कशाला म्हणणार आपण? कोणताही नंबर असेल त्याचा पॉवर जर का 2 असेल तर त्याला आपण स्क्वेअर म्हणत असतो. आणि याचा मीनिंग काय होत असते? जो बेस आहे आपला त्याला तेवढ्या वेळा मल्टिप्लाय करायचं, 2 वेळा. ओके, सो आपल्याला आपला आन्सर मिळते, त्याला आपण म्हणून स्क्वेअर. ठीक आहे, सो हे लिहिण्यासारखं तर आहे नाही, आपण डायरेक्टली 1 पासून 10 पर्यंतचे स्क्वेअर लिहून घेऊ. ठीक आहे, तो माझ्यासोबतच तुम्ही सुद्धा लिहून घ्या. सो 1 स्क्वेअर मीनिंग होणार 1 मल्टिप्लाय विथ 1 आणि आपला आन्सर होणार 1. 2 चा स्क्वेअर व्हायला पाहिजे 2 मल्टिप्लाय विथ 2 म्हणजे 4. 3 चा स्क्वेअर होणार 3 मल्टिप्लाय विथ 3 9. 4 चा स्क्वेअर व्हायला पाहिजे 4 मल्टिप्लाय विथ 4 16. 5 चा स्क्वेअर होणार 5 मल्टिप्लाय विथ 5 25. ओके, हे आता फक्त तुम्हाला समजण्यासाठी मी असं डिटेल मध्ये लिहून देता. आता आपण डायरेक्ट पुट करू. ओके, सो 6 चा स्क्वेअर काय व्हायला पाहिजे आपला? 36. 7 चा स्क्वेअर होणार 49. 8 चा स्क्वेअर होणार 64. 9 चा स्क्वेअर होणार 81 आणि 10 चा स्क्वेअर होणार 100. ओके, सो सर्वात आधी हे लिहून घ्या तुम्ही. भलेही तुम्हाला येत असेल तरी पण तुम्हाला 30 पर्यंत लर्न असणं गरजेचं आहे, लक्षात ठेवा. सो 10 पर्यंत इझिली तुमच्या लर्न सुद्धा होऊन जाईल. आता बघूया आपण 11 पासून 20 पर्यंत. ओके, सपोज 11 चा स्क्वेअर होतो 121. 12 चा स्क्वेअर होतो 144. 13 चा स्क्वेअर होतो 169. 14 चा स्क्वेअर होतो 196.
15 चा स्क्वेअर होतो 225, 16 चा स्क्वेअर होतो 256, 17 चा स्क्वेअर होतो 289, 18 चा स्क्वेअर होतो 324, 19 चा स्क्वेअर होतो 361 आणि 20 चा स्क्वेअर होतो 400. ओके, सो आधी हे लिहून घ्या. सो हे लिहून झाले तुमचे. सो 1 पासून 20 पर्यंत इझिली लक्षात राहते, यात काहीच प्रॉब्लेम पण पडत नाही. ओके, आणि हे तुम्हाला लर्न सुद्धा करायचे आहे. पण त्यानंतर प्रॉब्लेम पडते 21 पासून. 20 पर्यंत इझिली होऊन जातात. ओके, प्रॉब्लेम पडते 21 पासून. सो मी तुम्हाला 21 पासून 30 पर्यंत कसे लर्न करायचे त्याची एक आयडिया देतो. ओके, तुम्ही फक्त त्याला फॉलो करा, तुम्हाला तुमचा आन्सर लवकर मिळेल. ओके, कन्फ्युजन होणार नाही आणि इझिली लर्न होऊन जाईल. ओके, सो सर्वात आधी मी इथे 21 पासून लिहून घेतो. 21 स्क्वेअर, 22 स्क्वेअर, 23 स्क्वेअर, 24, 25, 26, 27, 28, 29 आणि 30. ओके, सो बघा मी काय केलं, 21 पासून 30 पर्यंतचे स्क्वेअर लिहून घेतले. आता मला त्याचे स्क्वेअर काय आहे ऍक्च्युअल ते काढायचे आहे. ओके, सो सर्वात आधी 30 चा स्क्वेअर होता आपला 900. तुम्ही हा आधी लिहून घेतो. ओके, समजून घ्या फक्त, नंतर आरामात बुक मध्ये लिहून घ्या. ठीक आहे, 30 चा स्क्वेअर किती होतो 900. 25 चा स्क्वेअर होता आपला 625. ओके, आता बघा, आता तुम्हाला करायचं काय आहे. आता 21 चा स्क्वेअर असतो 441. ओके, 21 चा स्क्वेअर असतो 441. तर 29 चा, बघा मी डायरेक्टली 29 वर गेलोय. 29 चा स्क्वेअर असतो 841. ओके, काय करतो त्याच्याकडे लक्ष द्या. 21 चा स्क्वेअर लिहिला मी 441, 29 चा स्क्वेअर लिहिलाय 841. ओके, त्यानंतर 22 चा स्क्वेअर असतो 484. ओके, तर 28 चा स्क्वेअर असतो 784. काही लक्षात येते का तुमच्या यावरून? बघा काय होत आहे, पहिला डिजिट फक्त चेंज होत आहे. ओके, फक्त पहिला डिजिट चेंज होत आहे, लास्टचे दोन डिजिट मात्र सेमच राहत आहे. ओके, सेम 23 चा स्क्वेअर असतो 529. तर 27 चा स्क्वेअर असतो 729. ओके, याच पद्धतीने 24 चा स्क्वेअर किती होणार 676. बरोबर का? ओके, होईल ना. आणि 26 चा स्क्वेअर किती होणार 676. ठीक आहे, सो या पद्धतीने तुम्हाला लर्न करायचे आहे. मी आता पेअर कशा बनवल्या त्याकडे लक्ष द्या. बघा 21 ची पेअर 26 सोबत, 23 ची पेअर 27 सोबत, 22 ची पेअर 28 सोबत आणि 21 ची पेअर 29 सोबत. या पद्धतीने, अरे हो वाटते सॉरी 6 वर गेला का, इकडे हे झालं. हा, सो या पद्धतीने आपल्याला पेअर्स बनवायचे आहे. ओके, या पद्धतीने आपल्याला पेअर्स बनवायचे आहे. 21 ची 29 सोबत, 22 ची 28 सोबत, 23 ची 27 सोबत, 24 ची 26 सोबत. ओके, आता जर का तुम्ही असे कनेक्शन जोडले तर तुम्ही इझिली लर्न करू शकता 30 पर्यंत. ओके, सो एक वेळा आधी बुक मध्ये हे लिहून घ्या आणि एकदा चांगल्याने काय लर्न करण्याचा प्रयत्न करा आताच्या आता 1 पासून 30 पर्यंत. येत असेल तर खूपच छान, नसेल येत तर थोडे लर्न करण्याचा प्रयत्न करा.
बरोबर कराल, कारण इम्पॉर्टंट आहे. 30 पर्यंत तुमचे लर्न असणं गरजेचं आहे. मुलं विसरून जातात समोर जाऊन, म्हणून चांगल्याने लक्षात ठेवा. सो चला एक वेळा चेक करू आपण. 1 चा स्क्वेअर 1, 2 चा स्क्वेअर 4, 3 चा स्क्वेअर 9, 4 चा स्क्वेअर 16, 5 चा स्क्वेअर 25, 6 चा स्क्वेअर 36, 7 चा स्क्वेअर 49, 8 चा स्क्वेअर 64, 9 चा स्क्वेअर 81 आणि 10 चा स्क्वेअर 100. ओके. त्यानंतर 11 चा स्क्वेअर 121, 12 चा स्क्वेअर 144, 13 चा स्क्वेअर 169, 14 स्क्वेअर 196, 15 स्क्वेअर 225, 16 स्क्वेअर 256, 17 स्क्वेअर 289, 18 स्क्वेअर 324, 19 स्क्वेअर 361 आणि 20 चा स्क्वेअर 400. ओके. आणि आता 21 पासून जर का मला करायचं असेल तर आपण कनेक्शन जोडू, म्हणजे आपल्याला लवकर लर्न होणार. सो 21 चा स्क्वेअर 441, तर 29 चा स्क्वेअर 841. ओके. फक्त फर्स्ट डिजिट चेंज आहे, बाकीचे लास्ट डिजिट सेम आहे. 22 चा स्क्वेअर 484, तर 28 चा स्क्वेअर 784. 22 चा स्क्वेअर 484, सो 28 चा स्क्वेअर 784. 23 चा स्क्वेअर असतो 529, तर 27 चा स्क्वेअर 729. फक्त फर्स्ट नंबर चेंज आहे. 24 चा स्क्वेअर 576, सो 26 चा स्क्वेअर 676. ओके. सो तुम्ही याच पद्धतीने लर्न करा, तुम्हाला इझिली लक्षात राहील. आणि 30 पर्यंत करायचे म्हणजे करायचेच. ओके. सो मी आता याची प्रॅक्टिस आता घेत नाही, उद्याला घेणार. तुम्ही आज हे चांगल्याने लर्न करून घ्या. ठीक आहे. समोरच्या गोष्टी घेऊया. सो बघा, 10 चा स्क्वेअर आपण लिहिला होता. 10 चा स्क्वेअर किती होतं? 100. 20 चा स्क्वेअर लिहिला होता आपण 400. 30 चा स्क्वेअर सुद्धा आपण आताच लिहिलेला आहे 900. ओके. तर 40 चा स्क्वेअर किती? ओके. 10 चा स्क्वेअर आपण लिहिला, 20 चा स्क्वेअर लिहिला, 30 चा स्क्वेअर लिहिला. आता मला जर का 40, 50, 60 अशा नंबरचे स्क्वेअर करायचे असेल तर ज्याच्या लास्टला 0 असेल, तर बघा सिंपल, तुम्ही काय करायचं, जो पहिला डिजिट आहे ना, पहिला डिजिट 0 ला सोडून द्या. हा जो फर्स्ट डिजिट आहे ना त्याचा करायचा स्क्वेअर आणि मागे 2 0 लावून द्यायचे. ओके. जसं आता इथे 40 चा मला स्क्वेअर करायचा आहे, तर बघा 4 चा स्क्वेअर किती? 16. बरोबर. 4 चा स्क्वेअर, फक्त 4 चा स्क्वेअर 16 आणि त्याच्या समोर आपण 2 0 लावून झाला 40 चा स्क्वेअर. 30 मध्ये पण तेच केलं होतं बघा, 3 चा स्क्वेअर 9 आणि 2 0 लावून दिले. ओके. 20 चा स्क्वेअर 2 चा स्क्वेअर 4 आणि वरचे 2 0 म्हणायचे. आता मला सांगा 50 चा स्क्वेअर काय होणार मग? सो 5 चा स्क्वेअर 25 आणि हे 2 0 आपण लावून देऊ. सिंपलच आहे. ओके. इवन मी तुम्हाला म्हटलं 70 चा स्क्वेअर किती? तर 7 चा स्क्वेअर 49, वरचे 2 0. ओके. सो ज्याचा लास्टला 0 असेल, तुम्ही काय करायचं, पहिल्या नंबरचा स्क्वेअर करायचा आणि बाकी 2 0 फक्त लावून द्यायचे. ओके. आता सपोज मी तुम्हाला म्हटलं 100 चा स्क्वेअर किती? सो 100 मध्ये 10 चा स्क्वेअर करा. 10 चा स्क्वेअर किती? 100 होतं. ओके. आणि त्याच्या समोर आपण 2 0 लावून देणार, 10,000 आपला आन्सर असेल. ओके. सेम पद्धतीने जर का मी म्हटलं 110 चा स्क्वेअर 110 चा स्क्वेअर किती? सो आपण काय करणार, 11 चा स्क्वेअर करणार, 121 आणि 2 0 लावून देणार. तुम्ही कोणताही मोठा नंबर असेल त्या तुम्ही इझिली काढू शकता. ओके. जसं सपोज 160 चा स्क्वेअर काय होणार? 16 चा स्क्वेअर 256 आणि हे वरचे 2 0. ओके. इन केस मी तुम्हाला म्हटलं 270 चा स्क्वेअर किती? सो 27 चा स्क्वेअर किती काढला आपण? 729 आणि वरचे 2 0. ओके. सो याच पद्धतीने तुम्हाला तुमचं काम करायचं आहे. फक्त पहिल्या नंबरचा स्क्वेअर करायचा आणि 2 0 मागे लावून द्यायचे. सो हे सुद्धा पटकन लिहून घ्या तुमच्या बुक मध्ये.
झालं काही लिहून तुमचं? सो आता आपल्याला मेन पार्ट आपला चालू करायचा आहे. आपण काय बघितलं पहिले 30 पर्यंत स्क्वेअर लिहून घेतले आणि हे तुम्हाला लर्न करायचे आहे, चांगल्याने लर्न करायचे आहे. ओके, त्यानंतर आपण लास्टला जर का 0 असेल तर त्याचे स्क्वेअर कसे काढायचे ते सुद्धा शिकलो. ओके, आता आपली मेन प्रोसेस चालू होत आहे. जर का मोठे नंबर असेल आणि त्याचे स्क्वेअर काढायचे असेल तर काय करायचं? जर का मोठे नंबर असेल तर त्याचे स्क्वेअर आपण कसे काढायचे? तो आपण त्याला 3 पार्ट मध्ये डिवाइड केलेला आहे म्हणायचं. ओके, सो सर्वात आधी आपण हेडिंग टाकू लास्ट डिजिट 5. सो हेडिंग टाका लास्ट डिजिट 5. आता लास्ट डिजिट 5 चा मीनिंग काय होते? पहिले तर बघा कोणते नंबर आहेत म्हणायचे. जसं सपोज आता मी सिंपल तुम्हाला समजवण्यासाठी 25, मला 25 चा स्क्वेअर काढायचा आहे. ओके, सो 25 चा स्क्वेअर काढण्यासाठी मी काय करणार, फक्त समजून घ्या, खूप इझी मेथड आहे आणि तुम्हाला नेहमी लास्टला जिथे जिथे 5 दिसेल तिथे तिथे ही ट्रिक यूज करायची आहे जे मी आता सांगणार आहे. दुसरी कोणतीच करायची नाही जेव्हा कधी लास्टला 5 असेल. ओके, मुलं विसरून जातात मधातच आणि भलत्याच मेथडने करत बसतात, बिना कामाने टाइम लावतात. ओके, जिथे एका सेकंड मध्ये आन्सर निघायला पाहिजे तिथे मग पूर्ण म्हणजे 15-20 सेकंद किंवा 30 सेकंद वगैरे घेऊन घेतात. तसं करायचं नाही. जेव्हा कधी लास्टला 5 दिसेल तुम्ही जी आता मेथड सांगत आहोत ती यूज करायची. ऑलवेज हे माइंड मध्ये फिट करून ठेवा. सो करायचं काय, बघ पहिले तर इथे लास्टला 5 दिसत आहे, याचा स्क्वेअर लिहून घ्यायचा जसा त्या तसा. सो आपल्याला माहितच आहे 5 चा स्क्वेअर किती होतो 25. आता तुम्हाला काय करायचं आहे, उरले किती, समोरचे 2 उरले. सो 2 च्या नंतर आपल्या टेबल मध्ये 3 येते का? 2 च्या नंतर आपल्या टेबल मध्ये पाढ्यामध्ये 3 येते. सो 2 मल्टिप्लाय विथ 3 करा 6. सो हे 625 तुम्हाला तुमचा आन्सर मिळेल. ओके, एक परत घेतो. जसं सपोज 35 चा मला स्क्वेअर करायचा आहे तर मी काय करणार, 5 चा स्क्वेअर जसाचा तसा लिहून घेणार. ओके, आणि 3 च्या नंतर टेबल मध्ये पाढ्यामध्ये काय येते 4 येते का? सो 3 मल्टिप्लाय विथ 4 किती होणार 12. सोबत झाला आन्सर क्लिअर. ओके, एवढं सिंपल आहे. तुम्ही कोणत्याही नंबरचा स्क्वेअर करू शकता. जसं 45 चा मला स्क्वेअर करायचा असेल तर मी काय करणार, 5 चा स्क्वेअर 25 पहिले तर लिहून घेणार, 4 मल्टिप्लाय विथ 5 टेबल मध्ये, इथे नाही. टेबल मध्ये 4 च्या नंतर 5 येते ना, म्हणून 4 मल्टिप्लाय विथ 5 किती होणार 20. सो एवढं सिंपल आहे. ओके, सो पहिले तर हे लिहून घ्या आणि 55 चा स्क्वेअर किती, 65 चा स्क्वेअर किती, 75 चा स्क्वेअर किती, पटकन काढण्याचा प्रयत्न करा बरं. चल, एवढे क्वेश्चन पटकन सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. शॉर्ट मध्ये असंही लिहून ठेवू शकता वाटल्यास तुम्ही, म्हणजे तुमच्या लक्षात राहील चांगले. नोट्स चांगले बनवा फक्त. आणि लवकर लवकर तुमचे आन्सर सांगत चला. 3025 4225 5625 7225 9025 11025 13225. ओके, भले तुम्हाला येत असेल तरी पण सांगत चला. जेवढे प्रॅक्टिस करणार तेवढं तुमच्यासाठी इझी पडेल. फक्त येऊन काम भागत नाही. ओके, जेव्हा तुम्ही मॉक टेस्ट द्याल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की तुमची स्पीड कमी आहे, किती कमी आहे तर तुम्हाला लक्षात येईल जेव्हा तुम्ही मॉक टेस्ट द्याल. सो त्याच्यासाठी आपल्याला फक्त आपण एक काम करू, आपल्याला मग वाटते हे तर इझीच आहे, हे आपल्याला जमून जाते म्हणून आपण त्याची जास्त प्रॅक्टिस करत नाही. पण प्रॅक्टिस न केल्यामुळे स्पीड वाढत नाही. पण मुलांना ही सायकोलॉजी समजून घेत नाही मुलं, आणि म्हणून मग मुलांच्या एक्झाम लवकर लवकर निघत नाही, स्पीड लवकर वाढत नाही. तुम्ही असं काही होऊ देऊ नका. रेग्युलर प्रॅक्टिस आणि पुन्हा झालेले क्वेश्चन रिपीट. जेवढ्या वेळा रिव्हिजन कराल तेवढं तुमच्यासाठी चांगलं.
तेवढीच तुमची स्पीड वाढेल. 3025 4225 5625 7225 9825 110 132. ओके ठीक आहे. चला चेक करूया आपण करेक्ट आहे किंवा नाही. तर एकदम सिंपल सी मेथड आहे. मी काय सांगितलं, लास्टला जर का 5 असेल तर पहिले 25 जसाच्या तसे लिहून घ्यायचे 5 चा स्क्वेअर. ओके. आणि त्यानंतर आता 5 च्या नंतर 6 येतो का टेबल मध्ये, सो 5 मल्टिप्लाय विथ 6 किती होणार 30. सो 3025 सिंपल आहे. 65 चा स्क्वेअर हे झाले 25, 6 मल्टिप्लाय विथ 7 करू हे होणार 42. 6 मल्टिप्लाय विथ 7. त्यानंतर 7 मल्टिप्लाय विथ 56 होते का, आणि ते वरचे 25 जोडून देऊ. ओके. विदिन 1 सेकंड तुम्हाला तुमचा आन्सर मिळेल. 8 मल्टिप्लाय विथ 9 करू आपण, हे होणार 72 आणि हे वरचे 25. 9 मल्टिप्लाय विथ 10 मीन्स 90 आणि हे वरचे 25. ओके. 10 मल्टिप्लाय विथ 11 म्हणजे किती 110 का 110 आणि हे वरचे 25. ओके. आता 11 मल्टिप्लाय विथ 12 करायचे आपल्याला, सो 110 ते सॉरी 120 आणि ते वरचे 12 म्हणायचे, किती होणार हे आपले 132 आणि हे वरचे 25. एवढं सिंपल आहे. ओके. सो लिहिलं नसेल तर पटकन लिहून घ्या हे, नंतर आपण समोरचे बघूया. आणि स्क्वेअरला खूप सिरियसली घ्या, स्क्वेअर आणि क्यूब सुद्धा. सो रब करू का मी, हे झालं का लिहून. ठीक आहे चला. सो आता हेडिंग टाकाल. आता आपल्याला समोरचे स्क्वेअर बघायचे आहे 31 to 75. ओके. 31 पासून 75 जेवढे पण नंबर आहेत त्यांचे जर का आपल्याला स्क्वेअर काढायचे असेल तर काय करायचं ते आता आपल्याला बघायचे आहे. ओके. आधी सांगितलं 30 पर्यंत तुम्हाला लर्न करायचे आहे. त्यानंतर लास्टला जर का 0 असेल तर कसं काढायचं ते आपण मगाशी बघितलं. लास्टला 5 असेल तर कसं काढायचं ते आता आपण बघितलं. आता आपल्याला 31 to 75 च्या मधातले जे नंबर आहे म्हणायचे 31 पासून 75 पर्यंत त्याचे स्क्वेअर कसे काढायचे ते समजून घ्यायचे आहे. ओके. कोणताही नंबर राहू शकतो. जसं सपोज आता मला 42 चा स्क्वेअर काढायचा आहे. कितीचा 42 चा. ओके. सो लक्षात घ्या, जेव्हा कधी मी 31 पासून 75 नंबरचे स्क्वेअर काढण्याचा प्रयत्न करणार, मी बेस पकडणार 50 चा. ओके. काय सांगत आहोत त्याकडे फक्त लक्ष द्या, नंतर आरामात बुक मध्ये लिहून द्या. ओके. बेस कितीचा पकडणार 50 चा. म्हणजे मी चेक करणार मला ज्या नंबरचा स्क्वेअर काढायचा आहे तो नंबर 50 पेक्षा कितीने कमी किंवा कितीने जास्त. काय म्हटलं मी फक्त चेक करणार मला ज्या नंबरचा स्क्वेअर काढायचा आहे तो नंबर 50 पेक्षा कितीने कमी कितीने जास्त. ओके. सो तुम्हाला लक्षात आलं असेल 42 हा 50 पेक्षा 1 ने कमी आहे. बरोबर. कितीने कमी आहे 1 ने कमी आहे. ओके. तर आता तुम्हाला करायचं काय, सो नेक्स्ट स्टेप काय आहे तुमची, तुमच्या एवढं तर लक्षात आलं हा 42 50 पेक्षा 1 ने कमी आहे. आता हे जे 1 आहे कमी आहे म्हणून तुम्ही काय करायचं 25 मायनस हा नंबर. ओके. तुम्ही इथे काय करतो 25 मायनस 8 करतो. सो 25 मधून 8 गेले तर किती उरतात आपले 17 उरले का. सो मी 17 पहिले तर लिहून घेतो. ओके. त्यानंतर नेहमीसारखं 2 0 इथे आपली घरची संपत्ती समजून लावून द्यायचे. ओके. ते लावायचे म्हणजे लावायचे. का बरं लावायचं, बाकीचे लोक खूप सारे क्लासेस मध्ये म्हणतात की नाही लावायचे डायरेक्टली पुट करायचं, पण पुट करण्यासाठी सुद्धा एक रूल आहे. तुम्ही जर का डायरेक्ट पुट करत असाल तर आन्सर चुकण्याचे चान्सेस आहे. ते कसं पुट करायचं ते मी जेव्हा तुम्हाला समोरचे क्वेश्चन देईल तेव्हा सांगणार. ओके. सो पहिले पुन्हा एक वेळा रिपीट करतो मी. बघा 42 चा मला स्क्वेअर करायचा होता तर मी पहिले चेक काय केलं, बेस कितीचा पकडला 50 चा. 50 पेक्षा कितीने कमी कितीने जास्त हे चेक केलं. सो माझ्या लक्षात आलं की 1 ने कमी आहे. 42 हा 50 पेक्षा 1 ने कमी आहे. तर मी काय केलं 25 मायनस 8 केले. बघा लक्षात घ्या, मी कशामधून मायनस केले 50 मधून नाही केले, 25 मायनस 8 केले. ओके. कारण 8 ने कमी होते. सो 25 मधून 8 गेले तर 17 आले. त्यानंतर मी 2 0 आपली घरची संपत्ती समजून लावून दिले. आणि बघा 8 ने कमी होते की नाही, 8 ने कमी होते ना. सो 8 चा स्क्वेअर किती होतो 64, तो यामध्ये ऍड केला. ओके. ऍड केला, मायनस करायचंच नाही तुम्हाला, ऍडच करायचं आहे स्क्वेअर. ओके. सो आपला आन्सर काय होणार 170
5764. ओके, आता परत एक क्वेश्चन घेतो मी. सपोज मला 56 चा स्क्वेअर काढायचा आहे. ओके, 56 चा मला स्क्वेअर काढायचा आहे, तर मी चेक करतो 56 हा 50 पेक्षा कितीने जास्त आहे. सो 6 ने जास्त आहे, बरोबर. 6 ने जास्त आहे, तर मी काय करणार, 25 प्लस 6 करतो. बघा इथे सुद्धा 25 प्लस 6 केले. का बरं 6 प्लस केले, कारण 50 पेक्षा 6 ने जास्त होता. इथे मायनस 8 का बरं केले, कारण 8 ने कमी होता. ओके, सो आपण जे काही प्लस मायनस करणार ते ऑलवेज 25 मधूनच करायचं. ओके, बेस पकडायचा 50 चा, पण प्लस मायनस जे काही करणार आपण ते 25 मधूनच करणार. 50 पेक्षा छोटा नंबर असेल, 50 पेक्षा छोटा नंबर असेल तर आपण मायनस करणार. ओके, 50 पेक्षा जर का मोठा नंबर असेल तर आपण प्लस करणार. आता बघा 25 प्लस 6 31 होते का. तो 31 दोन झिरो आपण आपली घरची संपत्ती समजून लावून देणार, आणि 6 ने जास्त होते, 6 ने जास्त होते तर 6 चा स्क्वेअर यामध्ये आपण ऍड करू. सो 3136 आपल्याला आपला आन्सर मिळेल. ओके, तुम्हाला हे समजलं का, हो किंवा नाही तर एकदा सांगून द्या. समजलं असेल तर हो म्हणा, नसेल समजलं तर नाही म्हणा. एक क्वेश्चन वाटल्यास परत घेतो मी तुमचा आणखी डाऊट क्लिअर करण्यासाठी. सपोज मला करायचं आहे स्क्वेअर, सपोज ठीक आहे, एक काम करतो, मोठा नंबर देतो 37. चला, मला 37 चा स्क्वेअर काढायचा आहे. सर्वात पहिली स्टेप 50 पेक्षा कितीने कमी आहे, बरोबर आहे ना. 50 ला आपल्याला बेस पकडायचा, 50 पेक्षा कितीने कमी कितीने जास्त चेक करणार. 50 पेक्षा 13 ने कमी आहे, 13 ने कमी आहे. सो मी माझी नेक्स्ट स्टेप काय होणार, 25 मायनस 30. जेवढ्याने कमी आहे तो नंबर मायनस. आता 25 मधून 13 गेले, किती उरले, 12 उरले का, 12 उरले. त्यानंतर 2 झिरो घरची संपत्ती समजून लावून दिले, आणि त्यानंतर 13 ने आपण मायनस केले होते ना, म्हणून 13 चा स्क्वेअर 169 इथे मी ऍड करतो, आणि आपला आन्सर काय होणार म्हणायचं इथे 1369. ओके, आपला आन्सर काय होणार 1369. ओके, सो पहिले तर हे तुम्ही चांगल्याने लिहून घ्या. ओके, कसे काढत आहो आपण, तुम्ही तुमच्या लँग्वेज मध्ये तुमच्या मेथडने लिहून घ्या, वाटल्या तुमच्या मेथडने लिहा. मी तर अशा पद्धतीने सांगितलं, हे मी शॉर्ट मध्ये सांगितलं. बेस 50 चा पकडायचा, प्लस मायनस मात्र 25 मध्येच करायचं. ओके, 50 पेक्षा कमी असेल तर मायनस करायचे, 50 पेक्षा जास्त नंबर असेल तर प्लस करायचे, आणि इथे 2 झिरो लावल्याच्या नंतर याच नंबरचा स्क्वेअर ऍड करायचा. सो याला तुम्ही तुमच्या लँग्वेज मध्ये कसे लिहू शकता बुक मध्ये ते तुम्ही ठरवा. पहिले तर बुक मध्ये चांगल्याने लिहून घ्या, नंतर मग मी काही क्वेश्चन देतो ते तुम्ही सॉल्व्ह करून बघायचे आहे. समजलं नसेल तर विचारून घ्यायला वाटल्यास काही प्रॉब्लेम नाही सांगायला. लवकर लवकर सॉल्व्ह करून बघा बरं. आणि स्मार्ट वर्क करा, हार्डवर्क करू नका. कोणती मेथड कधी यूज करायची हे कळलं पाहिजे तुम्हाला.
1681 1849 2601 2704 1936 2025. Okay. ठीक आहे, इथपर्यंतच काढून बघा. फक्त काय करा, चुकलं नाही पाहिजे काही. टाइम लागला तर चालेल, वाटल्यास फक्त चुकू देऊ नका. कोणत्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम साठी ही जी गोष्ट आहे स्क्वेअर खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवा. विदाउट स्क्वेअर तुम्ही काहीच करू शकणार नाही. सो म्हणून स्क्वेअर तुम्हाला चांगल्याने जमलेच पाहिजे, आणि त्याच्यासाठी आपण ही जी शॉर्ट ट्रिक यूज करत आहोत त्याचा यूज करा. ॲक्युरसी बरोबर ठेवा. कुणी आहे का ज्याला समजलं नाही? समजलं नसेल तर विचारून घ्या बरं, लाजायचे नाही विचारायला. ठीक आहे, एक काम करतो मी, एक क्वेश्चन परत सॉल्व्ह करून दाखवतो. ओके, काही डाऊट असेल तर लक्षात येऊन जाईल. सपोज मला 41 चा स्क्वेअर काढायचा आहे. 91630251444 11362401 34813600. ओके ठीक आहे, चला मी एक काम करतो, मी आधी तुम्हाला 41 चा स्क्वेअर काढून दाखवतो परत एकदा. ओके, पहिले काय म्हटलं मी, बेस पकडणार आपण 50 चा. बेस कितीचा? 50 चा. सो 50 पेक्षा कितीने कमी आहे? 9 ने कमी आहे का? म्हणून मी काय करणार, 25 मायनस 9 करणार. ऑलवेज सांगितलं प्लस मायनस कशामधून करायची? 25. जे काही प्लस मायनस करणार ते ऑलवेज 25 मध्ये. बेस फक्त 50 चा पकडणार, 50 पेक्षा कितीने कमी कितीने जास्त एवढं चेक करण्यासाठी. सो 41 50 पेक्षा 9 ने कमी आहे, सो मी 25 मायनस 9 केले, कमी असल्यामुळे. जास्त असते तर प्लस केले असते. त्यानंतर 25 मधून 9 जर का करतो म्हटलं मायनस, तर हे किती होणार? 16 बरोबर. 16 आले. आता मग मी काय म्हटलं, त्याच्यासमोर 2 झिरो घरची संपत्ती समजून लावून द्यायचे. सो हे झाले 1600. आणि त्यानंतर 9 ने आपण 9 ने कमी होते, सो 9 चा स्क्वेअर किती? 81. तो इथे ऍड करायचा, ऑलवेज ऍडच करायचा असं सांगितलं. सो हे 1681
असं आपला आन्सर येईल. ओके, चला आता बरोबर करून बघाल. 3249302511441293 ओके, आन्सर फक्त चुकू देऊ नका, ऍक्युरसी चांगली ठेवा. पुन्हा कुणाचे झाले, पुन्हा कुणाचे बाकी आहे? झाले असेल तर सांगून द्या, म्हणजे मी सॉल्व्ह करायला मोकळा. जर नसेल झाले तर सांगून द्या मला, मी थांबतो थोडा. जर का तुमचे व्हायचे असेल तर समजून घ्या, तुमची स्पीड कुठे कमी होत आहे. तुमची स्पीड प्लस मायनस मध्ये कमी होत आहे. ओके, तुम्ही, मी आधीपासूनच सांगत आहोत, ओके, आणि नेहमीच सांगत असतो, प्रत्येक क्लासमध्ये सांगत असतो की तुमची प्लस मायनसची जेवढी स्पीड जास्त राहील तेवढे तुमचे आन्सर लवकर निघेल, आणि मुलं त्याला सिरियसली घेत नाही. ओके, सर्वात जास्त गडबड सुद्धा फक्त प्लस मायनस मुळेच होते म्हटलं मी. सर्वात जास्त आन्सर चुकण्याचे चान्सेस फक्त प्लस मायनस मध्ये होतात. ते जे सर्वात इझी आहे म्हणायचं, त्यातच सर्वात जास्त मिस्टेक होतात. पण तरी सुद्धा मुलं या गोष्टीला सिरियसली घेत नाही. त्यांना वाटते हे तर असंच आहे. पण लक्षात घ्या, तुमची जर का फक्त प्लस मायनसची स्पीड चांगली असेल ना, तुमचे आन्सर इथे सुद्धा फास्ट मध्ये निघेल आणि एक्झाम मध्ये सुद्धा फास्ट मध्ये निघेल, आणि तुम्हाला बुक पेनची गरज पडणार नाही तुमचं प्लस मायनस फास्ट असेल तर. ते कसं करायचं ते मी पहिल्याच दिवशी सांगितलं पण होतं. ओके, स्टडी करायला काही पर्टिक्युलर टाइमची गरज नाही. स्वतःहून कोणते पण नंबर घ्या, स्वतःहून ऍडिशन सबस्ट्रॅक्शन करून बघा, माइंड मध्येच करण्याचा प्रयत्न करा, तेव्हा कुठे तुमची प्लस मायनसची स्पीड वाढेल. ओके, आता इथे सुद्धा मी क्वेश्चनच किती दिले, फक्त 15 क्वेश्चन दिले. पण जर का तुमचे अजूनही व्हायचे असेल याचा अर्थ तुमची स्पीड कमी होत आहे, आणि ती स्पीड कुठे कमी होत आहे, प्लस मायनस मध्ये. ओके, सो आता जर का तुमची प्लस मायनसची स्पीड चांगली असेल तर तुम्ही पटापट आन्सर काढू शकता. ठीक आहे, चला आपण आता बघून घेऊया. सर्वात आधी क्वेश्चन नंबर मला 6 चा आन्सर किती काढलं तुम्ही, किती काढलं त्यापेक्षा 2025 आन्सर यायला पाहिजे. ओके, 45 चं म्हणजे 6 क्वेश्चनचं 45 चा स्क्वेअर किती, सो 2025 हे आन्सर यायला पाहिजे. आता तुम्ही किती काढलं, तर किती काढलं त्यापेक्षा कोणत्या मेथडने काढलं, कोणत्या मेथडने काढलं हे सांगा बरं मला. कोणत्या मेथडने काढलं, म्हणजे 25 मायनस 5 असं केलं का, कुणी कुणी असं केलं, 25 मायनस 5, मग इकडे 2 0 लावले आणि 5 चा स्क्वेअर ऍड केला, असं कोणी कोणी केलं इमानदारीने सांगाल. ज्यांनी केलं त्यांनी सांगा फक्त. ओके, ठीक आहे, गुड, ठीक. जर का तुम्ही असं केलं असेल तर मग मात्र प्रॉब्लेम. ओके, कारण बघा मी थोड्या वेळाच्या आधी जेव्हा लास्ट म्हणजे लास्ट डिजिट 5 ते जेव्हा सांगितलं तेव्हाच तुम्हाला म्हटलं डोक्यात फिट करून घ्या, जेव्हा कधी लास्टला 5 असेल मेथड कोणती यूज करायची, जी थोड्या वेळाच्या आधी सांगितली होती ना ती मेथड. ती नाही, याने पण आन्सर येते ना, आलंच आहे. ओके, पण तरी सुद्धा इथे आपले सेकंड जास्तीचे वेस्ट होत आहे.
ओके, आणि मी तुम्हाला म्हणत आहोत एक सेकंड इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जर का या मेथडने करत असाल आन्सर येईल पण टाइम लागेल. ओके, त्यापेक्षा तुम्ही जुन्या मेथडने केलं असतं म्हणजे स्टार्टिंगला जे झालं त्याने पटकन आन्सर येईल. 5चा स्क्वेअर लिहून घेतला 25, 4×5 = 20, हे झाले 2025. याने तुमचा सेकंड वाचत आहे. ओके, आणि एक्झाम मध्ये हेच तुम्हाला ठरवायचे आहे कोणती मेथड यूज करून माझा आन्सर लवकर निघेल. एकाच क्वेश्चनला आपण 10,000 मेथडने सॉल्व्ह करू शकतो. कितीतरी मेथड आहे, काही मोठी गोष्ट नाही, मेथडची काही कमी नाही राहत, पण आपल्याला टाइम नुसार वागावं लागतं. ओके, कोणत्या टाइमला कोणती मेथड यूज केली म्हणजे करावी लागेल हे जर का तुम्हाला समजलं ना तर तुम्ही खूप इझिली एक्झाम क्रॅक करू शकता, खूप इझिली. पण तेच समजलं पाहिजे आणि त्याच्यासाठी प्रॅक्टिस महत्वाची आहे. तुम्ही फक्त एक दिवस प्रॅक्टिस केली सोडून दिलं होणारच नाही, काहीच नाही होणार. ओके, तुम्ही जर का रेग्युलर प्रॅक्टिस करत असाल तरच या गोष्टी तुमच्या लक्षात राहील. आणि आता पुन्हा एक वेळ सांगतो, जर का तुम्ही तसं केलं असेल तर मग मात्र प्रॉब्लेम आहे. तुम्ही फॉलो काय करणार, जर का लास्टला 5 असेल तर याच मेथडने. ओके, लास्ट डिजिट 5 आहे, 25 लिहून घ्यायचे, 4 × 5 करून 20. इथे सुद्धा 55 चा मला स्क्वेअर काढायचा होता, सो लास्टला 5 दिसत आहे का, सो हे झाले 25, 5 नंतर 6 येते, 5 × 30 म्हणजे हे झाले 30, 3025. ओके, त्यानंतर क्वेश्चन नंबर 13 बघा, 60 चा स्क्वेअर काढायचा होता, तर मी तुम्हाला म्हटलं होतं ज्याचा लास्टला 0 असेल त्याचे स्क्वेअर कसे काढायचे. सो फक्त 6 चा स्क्वेअर लिहा. 6 चा स्क्वेअर किती, 36, आणि त्यानंतर 2 0 लावून द्या म्हटलं होतं, म्हणजे ही पण प्रॉब्लेम सॉल्व. ओके, हे फक्त चेक करण्यासाठी की तुमचा प्रेझेन्स ऑफ माइंड जागेवर आहे किंवा नाही. तर ओके, आलं लक्षात. सो या गोष्टीवर फोकस ठेवा, तुमचा प्रेझेन्स ऑफ माइंड, कॉमन सेन्स जागेवर ठेवा. फक्त शिकायचं म्हणून शिकू नका. ओके, काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा. जे काही आपण लहानपणापासून करत आलो आहोत त्यालाच फॉलो करण्याचा अट्टहास करू नका. ओके, सरांनी शिकवलं जसं तसं बुक मध्ये लिहिलं आणि बस तेच मी कॉपी पेस्ट करत गेलो, असं करू नका. काहीतरी स्वतःचा माइंड यूज करा. तुम्हालाच कळलं पाहिजे आपल्यासाठी बेटर काय आहे. तर तुम्हाला जास्त मेहनत घ्यायचं काम पडलं नाही पाहिजे, डोक्याला जास्त ताण देण्याचं काम करू नका, मेंटल होऊन जाल. ओके, सो जास्त त्रास करून घेऊ नका. जे गोष्टी एकदम सिंपल आहे त्याला सिंपल वेनेच बनवा, जास्त कॉम्प्लिकेटेड करून स्वतःची प्रॉब्लेम वाढवू नका. ठीक आहे, सो इथे लास्ट डिजिट 5, लास्ट डिजिट 5, इथे लास्ट डिजिट 0, त्या मेथड मी यूज केला म्हणायचा. आता बघतो मी बाकीचं. ओके, सो बघा मी जेव्हा तुम्हाला सांगितलं होतं की बाकीच्या क्लासमध्ये डायरेक्टली 2 0 वाढवण्यापेक्षा तोच नंबर ऍड करायला लावतात, म्हणजे स्क्वेअर वगैरे ऍड करायला लावतात. पण कधी ऍड करायचा हे सुद्धा लक्षात घ्या. ज्या नंबरचा स्क्वेअर आपल्या 2 डिजिट मध्ये लिहिणार असेल, जेव्हा आपण इथे ही जे स्टेप आहे ही स्टेप यावर लक्ष ठेवा. इथे मी 5चा स्क्वेअर ऍड केला, आता 5चा स्क्वेअर 2 डिजिट मध्ये लिहितो, 25 हा 2 डिजिट नंबर आहे. 9चा स्क्वेअर 81 हा सुद्धा 2 डिजिट वाला नंबर आहे. सो अशा वेळी काय होते म्हणायचं, जर का आपला जो स्क्वेअर आहे तो 2 डिजिट मध्ये बनत असेल तर तुम्हाला हे इथे 2 0 लावून ऍड करण्याची गरज नाही, तुम्ही डायरेक्ट पुट करू शकता. कसं, तर तुम्हाला इथून सांगतो मी. ओके, 41 सॉल्व्ह करून दाखवलं होतं ना मी, 41 सॉल्व्ह करून दाखवलं होतं बहुतेक. 43 चा मला स्क्वेअर करायचा आहे, समजून घ्या. 43 7 ने कमी आहे 50 पेक्षा, बेस 50 पेक्षा 7 ने कमी, मी 25 - 7 करतो. आता या गोष्टी तुम्ही माइंड मध्येच करू शकता, प्रत्येक वेळी असं लिहित बसू नका. ओके, 2-3 वेळा लिहिलं, 4-5 ठिकाणी लिहिलं, आता डायरेक्ट करण्याची सवय लावायची. जे स्टेप बाय स्टेप लिहायचं आहे ते फक्त 3-4 वेळा लिहायचं, 3-4 क्वेश्चन मध्ये लिहायचं, त्याच्यानंतर त्याला फॉलो करायचं नाही, कमीत कमी स्टेप मध्ये आणण्याचा प्रयत्न करायचा. सो मी स्टार्टिंगला तुम्हाला या पद्धतीने लिहून दिला आता. ओके, आतापर्यंत. आता आपण डायरेक्ट घेण्याचा प्रयत्न करू आणि त्याची सवय तुम्हाला पण लावायची आहे. सो सर्वात आधी 43 चा स्क्वेअर करायचा आहे, मी चेक केलं 50 पेक्षा 7 ने कमी आहे, 25 - 7 हे माइंड मध्ये करू शकता. 25 - 7 18 आले का. ओके, त्यानंतर मी म्हटलं होतं 2 0 लावा, पण लक्षात घ्या 7 चा स्क्वेअर किती होतो, 49 होतो. 7 चा स्क्वेअर 49 2 डिजिट वाला नंबर आहे का, मग जोडून द्या. ओके, डायरेक्टली तुम्हाला आन्सर मिळेल. पण हो, ज्याचा स्क्वेअर सिंगल डिजिट मध्ये येत आहे, ज्याचा स्क्वेअर 3 डिजिट मध्ये येत असेल तर मग मात्र इथे 2 0 लावूनच ऍडिशन करा, अदरवाईज आन्सर चुकेल तुमचं. जसे एक मगाशी आन्सर आलं 625, कोणत्या क्वेश्चनचा आहे तर माहिती नाही, चेक करू आपण नंतर. ओके, सो या गोष्टीवर फोकस करा. आता यालाच मी वाटलं डिटेल मध्ये सॉल्व्ह करून दाखवतो. 43 म्हणजे 25 - 7 हे होणार आपले 18, 2 0 लावणार, 7 चा स्क्वेअर 49, आपला आन्सर होणार 1849. ओके, यात आणि त्यात काहीच फरक नाही, पण हे मी माइंड मध्येच केलं म्हणायचं आणि आन्सर सुद्धा लवकर काढलं. इथे मी स्टेप बाय स्टेप लिहत बसलो, लिहिण्यात माझा टाइम वेस्ट झाला. ओके, भले इथे मला हे लिहायला 2-3 सेकंद तर वेस्ट झाले ना, 2-3 सेकंद मध्ये आपले 2-3 क्वेश्चन सॉल्व्ह होऊ शकते, एवढा फरक आहे.
ओके. सो म्हणून तुम्हाला ट्राय करायचं, असं समजू नका की एका सेकंदने काय होते म्हणून. ओके, खूप काही होते, खूप काही होत्याचं नव्हतं पण होऊ शकते. एका सेकंदमध्ये कोणाची लाईफ चेंज होऊन जाते. ओके, सो म्हणून एका सेकंदला महत्व द्या. टाइम मॅनेजमेंट आतापासूनच करायचं आहे, तुम्हाला आतापासूनच शिकायचं आहे. तुम्ही टाइम मॅनेजमेंटवर जास्त लक्ष द्या. मुलं तीच गोष्ट सोडून देतात, म्हणजे ज्या गोष्टी इझी असते ना त्यालाच सोडून देतात आणि मोठ्या मोठ्या गोष्टींच्या मागे धावतात आणि मोठ्या मोठ्या गोष्टींच्या मागे धावून स्वतःचाच लॉस करून घेतात. पहिले छोट्या छोट्या गोष्टी चेंज करा, छोट्या छोट्या गोष्टीनेच खूप जास्त फरक पडू शकतो. ओके, सो डायरेक्टली मी इथे असं पुट केलं. आता बघा इथे 51 आहे, 51चा मला स्क्वेअर करायचा आहे. मी चेक करतो 50 पेक्षा 1 ने जास्त आहे. ओके, 1 ने जास्त आहे तर मग 25 प्लस 1 करावं लागेल मला. म्हणजे इथे मला 25 प्लस 1 हे होणार 26. त्यानंतर 2 झिरो लावतो. 1 चा स्क्वेअर किती होते? 1 होते. आता सपोज मी हे 2 झिरो लावले नसते आणि 1 चा स्क्वेअर 1 होते, असं इथे पुट केलं असतं तर जमलं असतं का आन्सर? म्हणजे 51 चा स्क्वेअर 261 फक्त एवढा होईल का? याच्यासाठी म्हटलं मी तुम्हाला ऑलवेज जर का जो आपल्याला स्क्वेअर मिळणार असेल तो जर का 2 डिजिट मध्ये मिळणार असेल तरच मग तुम्ही डायरेक्टली मागे झिरो लावण्याबद्दली ते पुट करायचं. पण जर का सिंगल डिजिट किंवा 3 डिजिट मध्ये आन्सर मिळत असेल तर मात्र 2 झिरो लावा, 1 आणि 2601 या पद्धतीने तुम्हाला तुमचा आन्सर मिळून जाईल. ओके, सो गोष्टीवर फोकस ठेवा. जे मी लिहून देतो त्यापेक्षा जे मी सांगतो त्याकडे जास्त फोकस ठेवायचा. ओके, आणि जे मी सांगतो ते पॉइंट तुम्ही तुमच्या लिहून ठेवत चला, कारण तुमच्या कंटिन्यू काही लक्षात राहणार नाही त्या गोष्टी. ओके, सो पॉइंट लिहून ठेवत चला जे मी सांगत असतो. त्यानंतर बघा 52 चा मला स्क्वेअर करायचा. 50 पेक्षा 2 ने जास्त आहे, सो मी काय करणार 25 प्लस 2. आता हे माइंड मध्येच करण्याचा प्रयत्न करू, डायरेक्ट करू. अशा स्टेप लिहित बसू नये, जिथे गरज असेल तिथेच लिहू. ओके, अदरवाईज नाही. सो 52 25 प्लस 2 27 काय हे 27 आणि 2 चा स्क्वेअर किती 4. सो याला 2 डिजिट मध्ये कन्वर्ट केलं. ओके, काय केलं मी 2 डिजिट मध्ये कन्वर्ट केलं. समोर झिरो लाव, मागे नाही लावायचं, ऑलवेज समोरच लावायचं. ठीक आहे, सो 270. त्यानंतर बघा मला 44 चा स्क्वेअर करायचा आहे. 50 पेक्षा 6 ने कमी. 50 पेक्षा 6 ने कमी म्हणजे 25 मायनस 6. ओके, सो 25 मधून 6 गेले की 19 आणि त्यानंतर 6 चा स्क्वेअर किती 36. सो 196. सिंपल नाही का? ओके, खूप सिंपल आहे. पण हो तुम्हाला लक्षात सुद्धा ठेवावं लागेल, मुलं जे सिंपल आहे तेच सोडून देतात. रेग्युलर प्रॅक्टिसच तुम्हाला वाचवू शकते, कारण मी बघितलेलं आहे क्लासमध्ये खूप सारे जण नंतर विसरून जातात, आठवत नाही, मेथड आठवत नाही त्यांना आणि नंतर मग खूप जास्त टाइम लागतो. सो म्हणून मेथडला फॉलो करा. 54 चा बघूया. 50 पेक्षा 4 ने जास्त आहे का? 4 ने जास्त आहे तर 25 प्लस 4 करू. 25 प्लस 4 करतो म्हटलं तर 29 नाही होणार का? आणि त्यानंतर 4 चा स्क्वेअर किती 16. सो 16 इथे आपण लावून देऊ. झाला क्वेश्चन सॉल्व. 2 9 1 6. ओके, 1 सेकंड सफिशियंट आहे अशा क्वेश्चनला. ठीक आहे, आता बघा 38 चा स्क्वेअर मला करायचा आहे. 38 चा स्क्वेअर. तर पहिले 38 50 पेक्षा 12 ने कमी आहे, 12 ने कमी आहे. 25 मायनस 12 करू. 25 मायनस 12 म्हणजे होणार 30. हेच प्लस मायनस तुम्हाला लवकर जमलं पाहिजे, कारण जर का तुम्ही आता प्रत्येक वेळी कसं 25 मायनस 30 नाही सॉरी 12 आहे इथे, असं जर का लिहित बसत असाल तर मग प्रॉब्लेम आहे. अशा पद्धतीने प्लस मायनसची सवय लावू नका रे बा. पहिले तर तुम्हाला ही सवय मोडावी लागेल. बेकार सवय आहे ही, कारण तुम्ही असे फॉलो करत असाल तर तुम्हाला गरजेपेक्षा जास्त टाइम लागेल. ओके, लिहिण्याचा तुमचा कितीतरी टाइम चालला जाईल. असं कॅल्क्युलेशन करायला कधीच बुकची पेनची गरज पडली पाहिजे नाही. ओके, माइंड मध्येच होते 25 मधून 12 तर एक काम करतो ना 25 मधून 10 मायनस करतो. पहिले 15 उरले, 15 मधून परत 2 मायनस करतो, 13 उरले. लिहू नाही शकत का तुम्ही? माइंड मध्ये करण्याची सवय लावा. व्हॅल्यू ब्रेक करून ते सॉल्व करण्याची सवय लावा. आन्सर लवकर निघेल. सो 38 किती होते 12 ने कमी होते 50 पेक्षा. मी 25 मायनस 12 केले म्हणायचे 30 आले. आता 12 चा स्क्वेअर किती होतो 144 होतो. ओके, 144 होतं तर मध्ये बघा मला इथे 2 झिरो लावावे लागेल, मग हे 144 ऍड करावं लागेल आणि हे आपला आन्सर होणार 1444. ओके, सो जर का तुमच्या 3 डिजिट मध्ये इथे आन्सर आला तर मला या पद्धतीने लिहावं लागेल. सो मी हे आता असं न लिहिता डायरेक्टली पुट करतो. इथे आन्सर आली इथे 1444. ओके, थोडं स्मार्ट वर्क करायचं. आन्सर काय येऊ शकते तर पुट करून ऍडिशन करून आन्सर बरोबर लिहायचं. ठीक आहे, पुढचा स्क्वेअर आहे 36 चा. आता 36 बघा 14 ने कमी आहे, 14 ने कमी आहे. सो 14 नी 25 मधून मायनस करतो, 11 उरले का 11 आणि 14 चा स्क्वेअर किती 14 चा स्क्वेअर होता आपला 196.
196 म्हणजे 296 काय इथे 1296. ओके, लिहायचं असेल वाटल्यास तर तुम्हाला इथे लिहून देतो मी 25 मायनस 14 हे झाले आपले 11, 2 0 लावले 14 चा स्क्वेअर 196 ऍड करतो 1296 1296. ओके, सो ठीक आहे, जिथे तुम्हाला प्रॉब्लेम जात असेल ऍडिशन करायला तिथे तुम्ही लिहत चला, पण प्रत्येक ठिकाणी लिहत बसण्यात टाइम वेस्ट करू नका. ठीक आहे, 49 चा स्क्वेअर मला करायचा आहे. 49 50 पेक्षा फक्त 1 ने कमी आहे, सो 25 मायनस 1 24 होणार आणि 1 चा स्क्वेअर तर 1च होतो, सो इथे फक्त 1 नका जोडू, याला 2 डिजिट मध्ये कन्वर्ट करा, म्हणजे काय करावं लागेल 0 1 लिहावं लागेल. ओके, 2401. ठीक आहे, त्यानंतर 59 चा स्क्वेअर मला करायचा आहे. 59 9 ने जास्त आहे, 9 ने जास्त आहे तर 25 प्लस 9 किती होणार 34 होईल का 34 आणि 9 चा स्क्वेअर 81 9 चा स्क्वेअर 81. झालं का आन्सर. ओके, एवढं सिंपल आहे, काही मोठी गोष्ट नाही स्क्वेअर काढणं, पण तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल आणि हे प्रॅक्टिसनेस लक्षात राहील. स्पीड सुद्धा तुमची प्रॅक्टिसनेस वाढेल, त्याच्याशिवाय वाढणार नाही. ओके, आता बघा 67 मोठा नंबर आहे, काही मोठी गोष्ट नाही. 67 पहिले तर 50 पेक्षा कितीने जास्त आहे 17 ने जास्त आहे का, सो 25 प्लस 17 करू. ओके, सो 25 35 ते म्हणायचे 40 42 होणार का, सो 42. त्यानंतर आपण एक काम करू 2 0 लावून देतो वाटल्यास इथे. हे बघा 2 0 लावले कारण 17 चा स्क्वेअर 289 होतो, तो मला इथे ऍड करावा लागेल. ओके, सो इथे डायरेक्टली ऍड करण्यापेक्षा ते वाटल्यास मी सेपरेट लिहितो. ओके, करू तर शकतो पण तरी सुद्धा समजलं पाहिजे म्हणून या वेळेने लिहून घेतो, कन्फ्युजन नको म्हणून. सो 4489 आपला आन्सर असेल का, सो 4489 आलं का हे लक्षात तुमच्या. ओके, काय केलं तर मी ठीक आहे 17 पहिले मी ऍड केलं म्हणायचे कशामध्ये 25 मध्ये, ते झाले 42. 42 चा समोर 2 0 लावले आणि 17 चा स्क्वेअर 289 ऍड केला. लास्ट क्वेश्चन आहे आपला 72 चा स्क्वेअर, आता तर आणखी मोठा आहे. सो 72 50 पेक्षा कितीने मोठा आहे 22 ने मोठा आहे का, सो मी काय करतो कुठे लिहू ते इकडेच लिहितो 25 प्लस 22. ओके, या पद्धतीने लिहून घेतो. तो हे किती होणार म्हणायचे 25 35 45 वरचे 2 47. ओके 47, त्यानंतर 2 0 आपण लावून देऊ आणि 22 चा स्क्वेअर मग किती घेतला होता आपण 484. ओके, याची करू ऍडिशन 4 8 11 आणि हे होणार 5184. 5184 या पद्धतीने आपले इथपर्यंतचे स्क्वेअर कव्हर होऊन जाईल. ओके, सो लिहायचं असेल तर पटकन हे लिहून घ्या आणि आज घरी सर्वात आधी तुम्ही पूर्ण 31 पासून 75 चे स्क्वेअर लिहून काढायचे म्हणजे काढायचे न चुकता. ठीक आहे, चला पहिले तर हे पटकन लिहून घ्या, समोरची मेथड घेऊन घेऊ आणि आजचा कोटा इथेच संपवू. अजून झालं नाही, समोरची एक मेथड आहे ती घेऊन घेऊ. यात काही डाऊट असेल तर तुम्ही विचारून घ्या रे बा, मनात काहीच ठेवू नका. आणि आपल्या रेकॉर्डिंग सुद्धा अवेलेबल असते, सो जर का काही नाही समजलं तर काही सुटलं तर पटकन रेकॉर्डिंग मध्ये बघून घ्यायचं. नोट्स कंप्लीट करा तुमचे, फक्त नोट्स सोडू नका. काही सुटलं असेल तर तुमच्या ज्या आपल्या रेकॉर्डिंग अवेलेबल आहे त्यामधून चेक करून घ्या. एकही मेथड सोडू नका, सगळ्या मेथड खूप कामाच्या आहे बरं. सुरुवात करू का मी हे. झालं असेल तर सांगून द्या, ड्रॉप करतो. समोरची मेथड घ्यायची आहे. हेडिंग टाकाल 76 to 125. आता आपल्याला समोरचे नंबरचे स्क्वेअर बघायचे आहे. सर्वात आधी आपण 30 पर्यंतचे लिहून घेतले, त्यानंतर लास्टला 0 असेल त्याचे बघितले, त्यानंतर लास्ट डिजिट 5 असेल त्याचे बघितले, त्यानंतर 31 पासून 75 पर्यंतचे स्क्वेअर बघितले. आता आपल्याला त्याच्या समोरचे स्क्वेअर बघायचे आहे. सो हेडिंग टाकाल 76 to 125.
आता इथे बघा हे वाटलं जास्त इझी आहे. ओके, आधीच्या याच्यात तर थोड्याशा 2-3 गोष्टी जास्तीच्या होत्या. 76 च्या समोरचे स्क्वेअर काढणं मात्र एकदम सिंपल आहे. ओके, जास्त मेहनत घेण्याचं काम नाही. सर्वात आधी बघा 76 to 125 च्या मध्ये आपले 100 पडते म्हणून आपण बेस पकडणार आहोत 100 चा. ओके, आधीच्या याच्यात किती केला होता आपण 31 to 75 मध्ये बेस पकडला होता 50 चा, पण प्लस मायनस करायचो 25 मधून. मध्ये 50 पेक्षा कितीने कमी असेल तर 25 मधून मायनस करू, 50 पेक्षा जास्त असेल तर 25 मध्ये ऍड करू. ओके, आता 76 पासून 125 पर्यंतचे जर का आपल्याला स्क्वेअर काढायचे असेल तर बेस फक्त 100 पकडा. ओके, आता करायचं काय हे सांगून देतो, समजून घ्या, फक्त समजून घ्या तुम्हाला करायचं काय. सपोज मला 96 चा स्क्वेअर काढायचा आहे. ओके, 96 चा मला स्क्वेअर काढायचा आहे, तर मी पहिले तर चेक करतो हा नंबर 100 पेक्षा कितीने कमी आहे. सो लक्षात येतं सिंपल 4 ने कमी आहे. सो मी काय करतो या 96 मधूनच हे 4 मायनस करतो. काय केलं मी या 96 मधून ज्या नंबरचा आपल्याला स्क्वेअर करायचा आहे त्यामध्येच आता आपल्याला प्लस मायनस करायचं आहे. लक्षात घ्या, आधीच्या याच्यात 25 मधून आपण प्लस मायनस करायचो, इथे तसं नाही करायचं. इथे तुम्हाला जो नंबर आहे ना त्यामध्ये प्लस मायनस करायचं. 100 पेक्षा कमी असेल तर मायनस करू, 100 पेक्षा जास्त असेल तर प्लस करू. ओके, सो 96 100 पेक्षा 4 ने कमी होता, 96 मायनस 4 केलं किती आले म्हणायचे हे इथे आपले 92. ओके, नेहमी सारखे 2 झिरो घरची संपत्ती समजून लावून देऊ. 2 झिरो घरची संपत्ती समजून लावून दिले आणि त्यानंतर 4 ने कमी होते ना तर 4 चा स्क्वेअर ऍड करू. ऑलवेज स्क्वेअरच ऍड करायचा. ओके, सो 4 चा स्क्वेअर किती 60 आणि आपला आन्सर किती होणार 9216. ओके, सिंपल. पुन्हा एक क्वेश्चन घेतो, लक्षात येऊन दे. सपोज मला 108 चा स्क्वेअर करायचा. 108 तर मी काय म्हटलं पहिले तर बेस पकडणार आपण 100 चा. 100 पेक्षा कितीने जास्त दिसत आहे 8 ने. सो 108 प्लस वरचे 1 8 ने जास्त आहे म्हणून 108 मध्ये 1 ऍड केले, याच नंबर मध्ये ते वरचे 8 ऍड केले. आता 108 आणि 8 किती होणार 116. तो 116 2 झिरो घरची संपत्ती 8 चा स्क्वेअर 64 ऍड करू आपला आन्सर होणार 11664. आहे सिंपल, खूपच सिंपल आहे. ओके, समजलं का तुम्हाला? समजलं असेल तर सांगून द्या. एक वाटल्यास परत समजला पाहिजे म्हणून घेऊन घेतो. चला 93 चा मला स्क्वेअर काढायचा आहे. सो 93 100 पेक्षा 7 ने कमी आहे का? 7 ने कमी आहे तर मी एक काम करतो 93 मायनस 7 करतो. आता 93 मधून 7 गेले तर हे किती उरले म्हणायचे 86 उरले का? ओके, 86 च्या समोर 2 झिरो लावू आणि 7 ने कमी होते 7 चा स्क्वेअर ऍड करू 8649. आलं काय तुमच्या लक्षात? खूपच सिंपल सी ट्रिक आहे, खूप सिंपल आहे. ओके, म्हणजे 76 to 125 चे स्क्वेअर काढणं जास्त इझी पडेल आपल्याला. सो समजलं असेल तर पहिले हे बुक मध्ये लिहून घ्या. ओके, एक वेळा फक्त चांगल्याने सांगत आहोत, समजून घ्या. बेस पकडणार 100 चा आणि आपण जो ज्या नंबरचा स्क्वेअर काढायचा आहे त्याच नंबर मध्ये प्लस किंवा मायनस करायचं. जेवढ्याने कमी असेल तेवढे मायनस करायचे, जेवढ्याने जास्त असेल तेवढे प्लस करायचे, या पद्धतीने. ठीक आहे, तो पहिले तर हे लिहून घ्या आणि हे क्वेश्चन सॉल्व्ह करून बघा बरं. जेवढ्या लवकर तुम्ही करू शकता तेवढ्या लवकर करा. प्लस मायनस ची स्पीड वाढवा फक्त, म्हणजे तुमचे आन्सर लवकर लवकर निघत जाईल.
फक्त 15 क्वेश्चन आहे, येऊ द्या तुमचे आन्सर लवकर लवकर. आजच आपले स्क्वेअर कंप्लीट होऊन जातात. मग उद्याला आपण स्क्वेअरच्या ज्या नवीन माझ्या शॉर्ट ट्रिक्स आहेत त्या घेऊ आणि परवाला मग आपण क्यूब घेऊ. ओके, टाइम टेबल मी तुम्हाला सेंड केलेला आहे, कोणत्या दिवशी आपण काय काय घेणार आहोत. अजून आली नाही कुणाचे आन्सर, इतका टाइम का बरं लागत आहे. जे इझी वाटते पहिले ते काढून घ्यायचे, सिक्वेन्स नुसारच जाऊ नका. जे इझी आहे आधी ते काढा, नंतर मग हार्ड वाले काढा. सांगा लवकर आन्सर, काहीच नाही झालं का तुमचं अजून. समजलं नसेल तर विचारून घ्या वाटल्यास. फोर ठीक आहे.
ठीक आहे, चला मग लक्ष देऊन द्या आता. ओके, कम्प्लीट करून घेऊ आपण हे. बघा, सर्वात आधी 91चा स्क्वेअर काढायचा आहे मला. सो आपण काय करू, आता 3 क्वेश्चन जे मी तुम्हाला समजून सांगितले ते आपण स्टेप बाय स्टेप केले. ओके, आता जे समोरचे क्वेश्चन करायचे आहेत, सो जिथे गरज आहे तिथेच लिहू, अदरवाईज लिहत बसण्यात टाइम वेस्ट करू नये. सवय लावा तुम्ही सुद्धा डायरेक्ट करण्याची. इथे 91चा मला स्क्वेअर काढायचा आहे, मी चेक करतो 100 पेक्षा 9 ने कमी आहे म्हणून. ओके, सो 9 ने कमी आहे, सो 91 मायनस 9. ओके, क्वेश्चन लिहायचं असेल लिहू शकता, 91 मायनस 9 82 होईल का? बरोबर, 82. त्यानंतर मग 2 0 लावणार आणि मग हे 81 ऍड करणार, 8281 आपला आन्सर होणार. पण एवढं झंझट करण्यापेक्षा ही प्रत्येक वेळी लिहत बसू नका, प्रत्येक वेळी या पद्धतीने लिहत बसू नका, डायरेक्ट करण्याचा प्रयत्न करा. जसं 91 मधून 9 मायनस करतो म्हटलं तर किती होणार, 82. आणि बघा लास्टला 2 0 लावल्यावर 9चा स्क्वेअर 81 नाही होत का? सो 81 मध्ये 2 डिजिटच आहे, तर मी डायरेक्टली ऍड करतो. मी तुम्हाला सांगितलंय सिंगल डिजिट किंवा मग 3 डिजिट असेल तरच मग तुम्ही हे असं ऍड करत बसा, अदरवाईज डायरेक्टली 2 0च्या बदली तुम्ही 2 डिजिट इथे जोडून द्या, ते जास्त बेटर आहे. 101चा मला स्क्वेअर करायचा आहे. 101 100 पेक्षा 1 ने जास्त आहे, सो 101 प्लस 1 किती होणार, 102 नाही होत का? बरोबर, आणि 1 चा स्क्वेअर किती होतो, 1च होतो, सो 1 जोडायचा का? नाही जमणार, आन्सर चुकलं. आपल्याला 2 डिजिट मध्ये कन्वर्ट करायचं आहे. ओके, सो 10201 कसं वाटलं सांगून देतो. 101 प्लस 1 हे झाले 102, 2 0 लावले आणि 1 चा स्क्वेअर किती, 1. आणि हे बघा 10201 आपला आन्सर होऊन जाईल. ओके, सो फोकस ठेवा फक्त. मी ज्या पद्धतीने करत आहोत त्या पद्धतीने करण्याची सवय लावा. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन 92 चा मला स्क्वेअर करायचा आहे. 92 100 पेक्षा 1 ने कमी आहे. 92 मधून 8 मायनस करतो, 84 होणार का? सो हे झाले 84 आणि 8 चा स्क्वेअर 64. आता सिंपल. ओके, फक्त फोकस करा, मी ज्या पद्धतीने सांगत आहोत त्यावर फक्त फोकस करा, नंतर तुम्ही आरामात लिहत बसाल वाटलं. 102 चा स्क्वेअर 102 चा स्क्वेअर 2 ने जास्त आहे, सो 2 यामध्ये ऍड करू, सो 104. आणि 2 चा स्क्वेअर किती, 4च होतो का? सो त्याला 2 डिजिट मध्ये कन्वर्ट करू, सो इथे 04 तुमचा आन्सर होऊन जाईल, 10404. किती सिंपल आहे. ओके, विदिन 1 सेकंड तुमचा आन्सर निघू शकते. इथे बघा 94 चा मला स्क्वेअर करायचा आहे, काही मोठी गोष्ट नाही, 6 ने कमी आहे, सो 94 मधून 6 मायनस करतो, किती होणार, 88. आणि 6 चा स्क्वेअर 36, 8836. ओके, आता 104 4 ने जास्त आहे 100 पेक्षा, आता 4 या 104 मध्ये ऍड करतो, 4 4 8 होते का? सो 108 आणि 4 चा स्क्वेअर किती, 16, सो 10816. किती सिंपल आहे गोष्टी. ओके, त्यानंतर 105. सो आता इथे तुम्ही कसं सॉल्व्ह केलं मला सांगा बरं. पहिले तर कोणत्या मेथडने केलं, या मेथडने केलं की कोणत्या मेथडने केलं? 105 ला 7th क्वेश्चनला, किंवा मला हे सांगा की लास्ट डिजिट 5 त्या मेथडने कोणी कोणी केलं, लास्ट डिजिट 5. ओके, तुम्ही जर का इथे सुद्धा लास्ट डिजिट 5 ने केलं असेल तर बरं. तुम्ही इथे जर का या मेथडने करत असाल तर मग इथे तुमचा टाइम चाललाय. भले आन्सर येते, पण मी काय म्हणत आहोत, जी मेथड ज्या मेथडने आपल्याला कमी टाइम लागेल त्याला आपल्याला फॉलो करायचं आहे. एकाच क्वेश्चनला कितीतरी वेळेने सॉल्व्ह करू शकतो, पण आपल्यासाठी 1 सेकंड इम्पॉर्टंट आहे. सो जिथे जिथे वाटत असेल वाचायचं. तो इथे 105 साठी मी ही मेथड नाही यूज करत, बेस 100 वाली. मी काय करतो, 105 ही लास्टला 5 म्हणजे लास्टला 25 होणार आणि 10 मल्टिप्लाय विथ 11, 10 मल्टिप्लाय विथ 11, 110 होईल का? 110 झाला. ओके, कोणती मेथड यूज केली, लास्ट डिजिट 5 वाली. ठीक आहे, त्यानंतर 110 चा स्क्वेअर मला करायचा आहे. सो इथेही या मेथडने नका करू, स्टार्टिंगला तुम्हाला लिहून दिलं ज्याचा लास्टला 0 असेल काय करायचं, समोरच्या नंबरचा फक्त स्क्वेअर करायचा. 11 चा स्क्वेअर किती होते, 121 नाही होत का? बरोबर, आणि त्यानंतर फक्त 2 0 जोडून द्यायचे म्हटलं मी, झाला सिंपल. ओके, त्यानंतर काय आहे, 112 चा स्क्वेअर करायचा आहे. सो काही मोठी गोष्ट नाही, 100 पेक्षा 12 ने जास्त आहे का, 12 ने जास्त आहे, सो 112 प्लस 12, सो 124 नाही होणार का, 124. आणि 12 चा स्क्वेअर किती होते, 144 होते, सो 1 ऍड केला आणि हे 44 झाले का, 12544. ओके, त्यानंतर 122 चा मला स्क्वेअर करायचा आहे. ठीक आहे, आता हा नंबर मोठा आहे बा, सो 122 मध्ये पहिले तर मी 22 ऍड करतो, 120 इथे लिहून देतो. ओके, चला मोठा नंबर आहे हा, वाटल्यास मी लिहून देतो. सो 122 प्लस 22 किती होणार आहे,
44 होईल का 144 दोन झिरो लावून दिले. ओके 22 22 44 144 हे झाले वरचे दोन झिरो लावून दिले. आता 22 चा स्क्वेअर मला किती लिहिला होता आपण 484 ऍड करायचे का आणि आपला आन्सर काय होणार 48841 14884 14884 सिंपल नाही का. ओके काही हार्ड नाही इझी तुम्हाला तुमचा आन्सर मिळून जाईल. ठीक आहे आता इथे बघा 86 चा स्क्वेअर करायचा आहे. 86 100 पेक्षा 14 ने कमी आहे 14 ने कमी आहे. तो 86 मायनस 14 आता करायचे कसं तर बघा 86 मधून पहिले 10 काढून द्या 76 होणार. 76 मधून 4 मायनस करा 72 नाही होत का बघा बरं व्हॅल्यू ब्रेक करून करा. ओके असा विचार नका करू 86 मायनस 4 तुम्ही असं विचार करत असाल तर टाइमच लागेल. ओके असा विचार करायचाच नाही तुम्हाला तुम्ही डायरेक्टली व्हॅल्यू ब्रेक करा. 86 मधून पहिले मी 10 मायनस केले 76 झाले 76 मायनस 4 केले. ओके किती उरले 72 आणि 14 चा स्क्वेअर 196 होतो का 1 मी इथे ऍड करतो आणि हे वरचे 96 झालं 7396 सिंपल आहे काही हार्ड नाही आहे. ओके आता इथे बघा 89 चा मला स्क्वेअर काढायचा आहे कितीचा 89 चा. सो 89 11 ने कमी आहे 11 मी यामधून मायनस करतो सो स्टेप पहिले तर मी 10 मायनस करतो 79 होणार 79 मधून 1 मायनस करतो 78 होणार हे झाले 78 आणि 11 चा स्क्वेअर किती होता आपला 121 सो 1 यामध्ये ऍड केला हे 21 जोडून दिले 7921. ओके मी थोडं फास्ट मध्ये करण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला थोडं जड जाऊ शकते पण आता तुम्ही जर का रेग्युलर प्रॅक्टिस केली ना तुम्हाला माझ्यापेक्षाही फास्ट करता येईल पण हे तुमच्या प्रॅक्टिसवर डिपेंड आहे. ओके तुम्ही फक्त एक वेळा केलं सोडून दिलं नाही जमणार. तुम्ही रेग्युलर प्रॅक्टिस केली तुमची स्पीड माझ्यापेक्षाही चांगली वाढू शकते. ओके तुमच्यावर डिपेंड करते. आता इथे 77 चा स्क्वेअर दूरचा नंबर आहे काही मोठी गोष्ट नाही 77 कितीने कमी आहे 23 ने कमी आहे का. ओके आता इथे 100 मायनस 77 असा विचार नका करत बसू डायरेक्ट बघा 77 मध्ये 3 ऍड केले तर 80 होते आणि वरचे 20 म्हणायचे 23 नाही का. सो मग आपल्याला काय करावं लागेल 77 मायनस 23 करू. ओके आता 23 कसे मायनस करायचे तर मी पहिले एक काम करतो 77 मधून 10 मायनस करतो 67 झाले परत 10 मायनस करतो 57 झाले परत 3 मायनस करतो उरलेले कारण 23 मायनस करायचे होते 20 तर केले म्हणायचे 10 10 आता किती उरले 3 अजून मायनस करायचे सो 57 मधून 3 मायनस केले 54 बरोबर. आता 2 झिरो लावून देऊ आणि 23 चा स्क्वेअर होतो 529 ऍड करू सो 5929 या पद्धतीने तुम्हाला तुमचा आन्सर मिळून जाईल. ठीक आहे आता बघा इथे 82 चा मला स्क्वेअर करायचा आहे मी चेक करतो 82 18 ने कमी आहे 100 पेक्षा 18 ने कमी आहे सो 82 मायनस 18 आता 82 मायनस 18 मी एक काम करतो सरळ सरळ 72 62 प्लस 2 म्हणजे 64 बरोबर का झाले का 18 मायनस. ओके काही नाही मी काय केलं डायरेक्टली पहिले 20 मायनस केले पण मग मला 48 मायनस करायचं होतं तर दोन मी जोडून दिले बस झालं. 82 मधून 20 मायनस केले तर 72 62 मध्ये 2 ऍड करू कारण 18 मायनस करायचे होते 64 नाही होणार का. ओके मी ज्या पद्धतीने कॅल्क्युलेट करत आहोत ते फक्त समजून घ्या तुम्हाला त्याची हळूहळू सवय लागून जाईल जसं जसं आपण समोर जाऊ तुम्हाला ते चांगलं बेटर लक्षात येईल. सो 64 आणि आता 18 चा स्क्वेअर किती होतो 324 होतो सो 3 मी इथे ऍड करतो हे झाले 7 वरते 24 6724. ओके जास्त फास्ट होत असेल कदाचित वाटतही असेल होऊ शकते कारण तुम्हाला तुमची अजून तेवढी स्पीड आहे नाही आहे हे आपण आताच नाही कन्सिडर करू शकत. ओके पण तुम्ही जर का मी आताच पासून जर का तुम्हाला या पद्धतीने सांगितलं नाही तर तुम्हाला पण असं डिटेल मध्ये लिहिण्याची सवय लागेल आणि याच गोष्टीत आपल्याला दूर जायचं आहे. बाकीच्या क्लासमध्ये खूप डिटेल मध्ये लिहून देते मुलं पण तसंच लिहून देतात आणि त्यांना सवय पण तशीच लागते मग खूप सारे एक्झाम देतात मग त्यांना लक्षात येते की असं करत करण्यात आपला खूप जास्त टाइम जात आहे. सो असं आपल्याला नाही करायचंय आपण कमीत कमी स्टेप मध्ये करायला पाहिजे पण ते तोपर्यंत खूप टाइम चालत जातं. कॉम्पिटिशन डेली वाढत असते डेली कॉम्पिटिटिव्ह एक्झाम साठी तुम्ही जेवढ्या लवकर प्रिपरेशनला लागाल तुमच्यासाठी चांगलं असते. मुलं काय करतात पहिले ग्रॅज्युएशन कंप्लीट होऊ देतात कोणी मग पीजी होऊ देते आणि त्यानंतर मग कॉम्पिटिशनच्या प्रिपरेशनला लागतात तोपर्यंत किती कॉम्पिटिशन हाय झालेलं असेल विचार करा. ओके आणि कट ऑफ पण आता कॉम्पिटिशन हाय झाल्यामुळे खूप जास्त लागतो बरं. ठीक आहे सो जाऊ दे त्यावर आपण नंतर कधीतरी बोलू. आता बघा 109 चा मला स्क्वेअर काढायचा आहे 100 पेक्षा 9 ने जास्त आहे सो 109 प्लस 9 किती होणार 118 सो हे 118 झाले 118
त्यानंतर 9 चा स्क्वेअर 81 का, सो इथे मी 81 जोडून देतो. झालं सिंपल. ओके. सो आता मला सांगा यात काही डाऊट आहे का? आज आपण जे स्क्वेअर बघितले सर्वात आधी 1 पासून 30 पर्यंत मी कसे करायचे ते लिहून दिलेले आहे. ओके. तुम्हाला 30 पर्यंत लर्नच ठेवायचे आहे. 20 पर्यंत इझिली लर्न होते म्हटलं. 20 पासून 30 पर्यंत कसे लर्न करायचे याची मी ट्रिक सांगितली, तुम्हाला आयडिया दिली. 21 पासून 30 पर्यंत कसे लर्न करायचे. त्यानंतर लास्ट डिजिट जर का 0 असेल तर त्याचे स्क्वेअर कसे काढायचे हे सांगितलं. त्यानंतर मग मी लास्ट डिजिट 5 असेल तर त्याचे स्क्वेअर कसे काढायचे ते सांगितलं. त्यानंतर मग आपण काय घेतलं 31 टू 75. 31 टू 75 चे स्क्वेअर कसे काढायचे ते बघितले. आणि आता आपण 76 टू 125 पर्यंतचे स्क्वेअर कसे काढायचे हे बघितले. ओके. आता तुमचं काही राहिलं असेल, काही सुटलं असेल तर पहिले रेकॉर्डिंग आल्याबरोबर रेकॉर्डिंग मधून तुमचे नोट्स कंप्लीट करा आणि त्यानंतर स्वतःहून पूर्ण आज तुम्ही 1 पासून 30 पर्यंत ते पूर्ण टेबल म्हणजे टेबल म्हणतो स्क्वेअर लक्षात घ्यायचे आहे, लर्न करायचे 1 पासून 30 पर्यंत. याची प्रॅक्टिस मी उद्याला घेणार तुमची. आणि पूर्ण 31 टू 125 पर्यंतचे स्क्वेअर परत एकदा न बघता सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्हाला आजच्या आज. कारण जर का तुम्ही आजच्या बदली उद्या करतो म्हटलं तर तुम्ही विसरून जा. आणि हो, सवय लावा जी गोष्ट आज मी क्लासमध्ये घेतली ती आजच्या आजच करून बघायची. जर का तुम्ही उद्या करून बघाल तर तुम्हाला कन्फ्युजन होईल. ओके. विसरल्यासारखं होईल. आजची गोष्ट आजच केली तर तुमच्या ते खूप जास्त दिवस लक्षात राहते, खूप जास्त दिवस. सो म्हणून आज आपण हे जे काही घेतलं हे आजच करून बघा आणि नंतर मग बघायला वाटलं उद्याला तुम्हाला जास्त इझी वाटेल. पण जर का तुम्ही आज नाही केलं तर उद्याला तुम्हाला जास्त हार्ड वाटेल. सो हा सायकोलॉजीचा फॅक्ट आहे. सो म्हणून आजच प्रॅक्टिस करा. काही डाऊट असेल तर विचारून घ्या, नाहीतर मग आपण आज ब्रेक घेऊन घेऊ. उद्याला भेटू डायरेक्टली. सो असेल काही तर विचारून घ्या, नसेल तर चाललं जाऊ.